माहिती नसताना इंटरमिटिंग फास्टिंग सुरू करू नये. जर केलं तर वेट लॉस ऐवजी वीकनेस येऊ शकतो. 16 तास फास्टिंग, 8 तास ईटिंग विंडो म्हणजे नक्की काय? इंटरमिटिंग फास्टिंग म्हणजे काय? कोणी करू नये, कोणी केलं पाहिजे? आज मी तुम्हाला पूर्ण इंटरमिटिंग फास्टिंग म्हणजे नक्की काय आहे, याचं पूर्ण गाईड देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम टू द प्रांजू ब्लॉग. मी प्रांजली तुमचं मनापासून माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर इंटरमिटिंग फास्टिंग कोणतं डाएट नाहीये. ते ना एक खाण्याची वेळ बदल नसतं. म्हणजे दिवसातून आपण आहे ना काही तास खातो आणि बाकीचे काही तास आहे ना बॉडीला रेस्ट देतो. तसंच इंटरमिटिंग फास्टिंगमध्ये तशा भरपूर विंडो आहेत. पण त्याच्यात आहे ना फेमस अशा विंडो आहेत ना, ते आधी आपण बघूया. तसे तर आहेत ना ह्याच्यात भरपूर विंडो आहेत. तर आधी मी तुम्हाला विंडो सांगते कोणत्या-कोणत्या असतात. 12 तास फास्टिंग असती, 12 तास ईटिंग विंडो असती, 14 तास फास्टिंग असती, 10 तास ईटिंग विंडो असती, 16 तास फास्टिंग असती, 8 तास ईटिंग विंडो असती, 18 तास फास्टिंग असती, 6 तास ईटिंग विंडो असती. एवढ्या विंडो असतात इंटरमिटिंग फास्टिंगमध्ये. पण आपण आहे ना डेली रूटीनमध्ये 12 तास फास्टिंग आणि 12 तास ईटिंग विंडो हे फॉलोच करतो. मी तर करत होते. बाकीच्यांचं नाही माहीत सांगता यायचं. पण मला असं वाटतं भरपूर जण हेच फॉलो करतात. जर रात्री आपण 8:00ला जेवण केलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण 8:00लाच नाश्ता नाही करत. 1 तास नंतर 9-10 अशा दरम्यान नाश्ता करतो. पण तुम्ही बिगिनर आहेत आणि तुम्हाला पण इंटरमिटिंग फास्टिंग करायचं असेल, तर तुम्ही 14 तास फास्टिंग आणि 10 तास ईटिंग विंडो फॉलो करा. ह्याच्यामध्ये खरंच मस्त रिझल्ट भेटतो. नंतरून तुम्ही 7 दिवस आधी हे करा 14 तास फास्टिंग, 10 तास ईटिंग विंडो. मग परत वाढवा. 7 दिवसानंतर 16 तास फास्टिंग, 8 तास ईटिंग विंडो करा. ह्याच्याने ना खरंच वेट लॉससाठी भरपूर मदत होती. पण हे जर तुम्ही करताय, ईटिंग विंडो आहे म्हणजे तुम्ही काही खाऊ शकता, तसं काही नाहीये. साखर बंद ठेवायची, साखरचे कोणतेच पदार्थ खायचे नाहीयेत. परत तळलेले पदार्थ कोणतेच खायचे नाहीत. मैद्याचेच पदार्थ कोणतेच खायचे नाहीयेत. हे जर तुम्ही फॉलो करून घरचंच जेवण केलं, तर आहे ना तुमचं वेट लॉस आहे ना ईझी होऊन जातं. आता आहे ना भरपूर जणांचा क्वेशन आहे. 16 तास फास्टिंग आणि 8 तास ईटिंग विंडो म्हणजे नक्की काय असतं? 16 तास फास्टिंग म्हणजे ना 16 तास आपल्याला उपवास धरायचा आहे. मी कसं करते, संध्याकाळी 8 वाजता जर मी जेवण केलं ना, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता मी पहिलं जेवण घेते. म्हणजे रात्रीच्या 8 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत 16 तास होतात. म्हणजे तोपर्यंत एक घासही कशाचाच खायचा नाही. फक्त उपवास धरायचा आहे. आणि पुढचे जे 8 तास उरलेले असतात, परत 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्यामध्ये ना आपल्याला जेवणाचे टाईम ठरलेला असतो. त्या टाईमामध्येच जेवण करायचंय. मी असंच करते. आता त्यात पण आहे ना, भरपूर जणांचा असा क्वेशन आहे, की फास्टिंगमध्ये आपण नक्की काय घेऊ शकतो? फास्टिंगमध्ये ना आपण पाणी पिऊ शकतो. लेमन वॉटर म्हणजे पाणी आणि त्याच्यात फक्त लिंबू पिळायचं एवढंच. त्याच्यात शुगर वगैरे काय ॲड करायची नाहीये. ब्लॅक कॉफी विथआऊट शुगर, ग्रीन टी विथआऊट शुगर. तुम्ही हे सगळं असं पाण्याचे जे आपण बनवून पिऊ शकतो, ते घेऊ शकता. जास्त करून तर पाणीच पिते मी आणि ब्लॅक कॉफी वगैरे. बाकीचं तुम्ही काहीच ॲड करू शकत नाही. पण इथेच आहे ना भरपूर लोकं एक मिस्टेक करतात, की आहे ना दिवसभर पूर्ण फास्टिंग करतात आणि ज्या टाईमाला ईटिंग विंडो चालू होती त्या टाईमाला जंक फूड खातात आणि मग त्यामुळे काय होतं ब्लोटिंग आणि वीकनेस आहे ना जास्त येतो. मग शक्यतो आहे ना इंटरमिटिंग फास्टिंग करताना ना घरचंच जेवण करा आणि इंटरमिटिंग फास्टिंग करत असताना तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे पण खूप इम्पोर्टंट आहे. तुमच्या मीलमध्ये ना जास्त करून प्रोटीन इंटेक वाढवा. जर प्रोटीन इंटेक व्यवस्थित असेल ना, तर वीकनेस अजिबात येत नाही. जर तुम्ही नॉन-व्हेज खात असाल तर एग, चिकन असं जास्त करून खा. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर तुम्ही सलाड, मूग म्हणजे डाळी वगैरे तुम्ही खाऊ शकता, फ्रुट्स खाऊ शकता, ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. असं तुम्ही तुमचं प्रोटीन इंटेक वाढवा. बाहेरचं जंक फूड शक्यतो खाऊ नका. जर वेट लॉस करताना तुम्ही एकदा जरी जंक फूड खाल्लं, तर तुमचे कॅलरीज वर-खाली होतात. त्यापेक्षा ना प्रोटीन इंटेक बेस्ट ठेवला ना, तर वीकनेस पण येत नाही वेट लॉसमध्ये आणि प्रोटीन इंटेक असल्यामुळे वेट लॉस पण पटकन तर आहे ना, त्यात खूप जणांचे कमेंट होते, की फास्टिंग कसं सुरू करायचं? फास्टिंग सुरू करताना मी जी चूक केली ना, ती तुम्ही करू नका. मी ना पहिले 12 तास 8 रात्रीच्या 8:00ला जर जेवले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या नंतरच माझा नाश्ता व्हायचा. तर मी ते करत होते. पण मला असं वाटलं फास्टिंग विंडो वाढवली पाहिजे म्हणून आहे ना, मी डायरेक्ट 16 तास फास्टिंग आणि 8 तास ईटिंग विंडो केली. पण मी ते टुणूक-टुणूक आहे ना 2 दिवस केलं. त्यानंतर माझ्याकडून ते ब्रेक झालं आणि माझ्याच्यानी होत नव्हतं 16 तास फास्टिंग. मग मी एक लॉजिक लावलं. 7 दिवस मी 14 तास फास्टिंग आणि 10 तास ईटिंग विंडो सुरू करू शकते. मग मी 14 तासाचं फास्टिंग आणि 10 तासाची ईटिंग विंडो सुरू केली आणि ते मला 7 दिवसात मस्तपैकी फॉलो सुद्धा करता आलं. कारण की 2 तासाचा फरक होता आणि 2 तास भूक कशी पण कंट्रोल करता येते. त्यानंतर मग मी परत नेक्स्ट नेक्स्ट वीकमध्ये मी 16 तास फास्टिंग आणि 8 तास ईटिंग विंडो ट्राय केलं आणि ते मला 7 दिवसामध्ये मस्त जमलं.
त्यानंतर मी आता आहे ना 16 तास फास्टिंग आणि 8 तास ईटिंग विंडोज करते आणि त्याने ना खरंच मस्त रिझल्ट येतात. तुम्ही जर बिगिनर आहेत, तर तुम्ही ना पहिलं 14 तास फास्टिंग आणि 10 तास ईटिंग विंडोपासून सुरुवात करा आणि नंतरून तुमची विंडो वाढवा. कारण की जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल ना, तर तुम्ही हेच फॉलो करा. मधीच माझ्यासारखं असं फॉलो करू नका. कारण की ही चूक केली ना, वेट लॉस पूर्ण बिघडून जातो आणि वेट स्टक पण होतं. इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करू नये. प्रेग्नंट असाल, फीडिंग करत असाल किंवा आहे ना तुम्हाला काहीतरी मेडिकल इश्यू असेल, तर तुम्ही ना हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात करू नका. हे सगळं सोडलं ना, तर ज्यांना काहीच इश्यू नाही ते हे इंटरमिटेंट फास्टिंग करू शकतात. आणि तसं जर बाकी माझा एक्सपिरियन्स शेअर करायचं म्हटलं तर आहे ना, मला इंटरमिटेंट फास्टिंग करून आहे ना, मी ना 7-8 किलो वजन कमी केलेलं आहे आणि खरंच याचा खूप छान रिझल्ट येतो. पण आहे ना, सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सातत्यासोबत बाहेरचे जंक फूड वगैरे सगळं बंद असेल ना, तर रिझल्ट आहे ना 100% जर येतो. तुम्हाला इंटरमिटेंट फास्टिंगबद्दल अजून काही माहिती करून घ्यायचं असेल, तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला ह्या इंटरमिटेंट फास्टिंगचा पार्ट 2 हवा असेल, तरी कमेंटमध्ये पार्ट 2 असं लिहा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.